आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 8 वर्ष पूर्ण. शाश्वत संशोधनात वैज्ञानिकांनी किफायतशीरपणा हा घटक प्रामुख्यानं समाविष्ट करावा. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस चंद्रशेखर यांचं 1 वीक 1 लॅब या संपर्क कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन. आयआयएम नागपूरमध्ये सर्वांगीण शिक्षण आणि जागरूक कॉर्पोरेट संस्कृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं संचालक डॉक्टर भीमराया मैत्री यांचं 7व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन. आणि विदर्भासह राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. आजही नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे रोजगाराच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचल्या असून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे सूक्ष्म उद्योगांना कर्ज वितरण सुलभ झालं असून त्यामुळे अनेक युवा उद्योजकांना आपले उद्योगधंदे समर्थपणे उभे करण्यात यश आल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. यापैकी 68% खाती ही महिला उद्योजकांची असून 51% खाती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांची असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत सुमारे 40 कोटी 82 लाख कर्जदारांना 23 लाख कोटी रुपयांची कर्ज मंजूर करण्यात आली आहे. एकूण मंजूर कर्जांपैकी 21% कर्ज नवीन उद्योजकांना देण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सूक्ष्म उद्योजकांना 10 लाख रुपयापर्यंत तारणमुक्त कर्ज योजनांची सुरुवात केली होती. देशात नव्यानं सुरू होणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाड्या आस्था, आधुनिकता, तंत्रज्ञान आणि पर्यटन या घटकांना एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान 2 दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी आज सकाळी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर सिकंदराबाद इथं एका जाहीर सभेला ते संबोधित करत होते. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून या तत्वाच्या अंमलबजावणीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातलं खऱ्या लोकशाहीचं स्वप्न साकार होईल, असं पंतप्रधान म्हणाले. भारतीय क्रीडा प्राधिकरणानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्र डिजी लॉकरच्या माध्यमातून एकीकृत केल्याच्या उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवर दिली होती. त्यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रमाणपत्र आता एका छत्राखाली असल्यानं खेळाडू, त्यांचे सहाय्यक, संबंधित अधिकारी आणि इतरांना लाभ होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन भारतीय जनसंचार संस्थान अर्थात आयआयएमसी मधील 5 पदव्युत्तर पदविका डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 साठी आयोजित या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2023 आहे. ऑनलाईन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या विषयातील पीजी डिप्लोमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. मराठी, ओरिया, मल्याळम आणि उर्दू पत्रकारितेच्या डिप्लोमा कोर्ससाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सूचना लवकरच आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाईट www.iimc.gov.in वर उपलब्ध होईल, अशी माहिती प्रवेश प्रभारी प्रोफेसर राकेश गोस्वामी यांनी दिली आहे. वैज्ञानिक हे नेहमी संशोधनामध्ये शाश्वत विकासाचा पुरस्कार करतात. मात्र या शाश्वत संशोधनाला जर किफायतशीरपणा किंवा सहज उपलब्धता नसेल तर ते संशोधन सामान्य जनतेसाठी व्यवहार्य नसतं. त्यामुळे वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनामध्ये किफायतशीरपणा हा घटक प्रामुख्यानं समाविष्ट करावा, असं आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस चंद्रशेखर यांनी आज केलं. नागपूरच्या वर्धा रोड स्थित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सीएसआयआरच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन अभियांत्रिकी संस्था नीरीच्या वतीनं आयोजित 1 वीक 1 लॅब
या आजपासून 13 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या संपर्क कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. 1 वीक 1 लॅब हा कार्यक्रम केवळ आठवडाभराचा नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली पाहिजे, असं ते पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ एस चंद्रशेखर यांनी विदर्भातील वातावरणातील बदलांबाबत तसंच औष्णिक ऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी निर्मित सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटनही केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. IIM नागपूर ही देशातील एक आधुनिक अशी संस्था असून व्यवस्थापनाची उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी जपावी, जागतिक अर्थव्यवस्थेत व्यवस्थापक आणि मजबूत विश्लेषणात्मक कला असलेले उद्योजक बनावं आणि व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील तज्ञ बनावं यासाठी संस्था आग्रही असून या संस्थेचा भविष्यातही हाच प्रयत्न राहणार असल्याचं प्रतिपादन IIM नागपूरचे संचालक डॉ भीमराया मैत्री यांनी IIM नागपूरच्या 7व्या दीक्षांत समारंभात केलं. IIM नागपूरचा 7वा दीक्षांत समारंभ आज मिहान येथील संस्थेच्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आला होता. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून HCL आणि एपिक फाउंडेशनचे चेअरमन अजय चौधरी आणि ओयो रूम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून संस्थेनं विविध अभ्यासक्रमांची रचना केलेली असून IIM नागपूर सर्वांगीण शिक्षण आणि जागरूक कॉर्पोरेट संस्कृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं डॉ मैत्री यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा वापर हा लक्षणीय असून मशीन लर्निंगबद्दल विद्यार्थ्यांनी अजून माहिती करून घ्यावी. तसंच नागपूर हे देशातील महत्वाचं असं शहर असून भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान अतुलनीय आहे, असं प्रतिपादन ओयो रूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी केलं. या दीक्षांत समारंभात एकूण 234 पदवींचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात समिती स्थापन केल्याची अधिसूचना काल जारी करण्यात आली. केंद्रीय अर्थ विभागाचे सचिव TV सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या समितीत 4 सदस्य आहेत. सामान्य नागरिकांच्या गरजा आणि विद्यमान व्यवस्था यांचा आढावा घेऊन निवृत्ती वेतन विषयक धोरण तयार करण्यासाठी ही समिती शिफारशी करणार आहे. या शिफारशी केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होतील. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. 6 महिन्यात 5व्यांदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. अमरावतीत जोरदार पाऊस झाला असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काल संध्याकाळी अनेक तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे कारंजा तालुक्यात पेरू बागांचं अतोनात नुकसान झालं. नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी काल आणि आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे. हिंडेनबर्गनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांसंदर्भात संयुक्त संसदीय समिती JPC मार्फत चौकशीची गरज नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. काल एका खासगी मुलाखतीत बोलताना त्यांनी JPCमध्ये सत्ताधारी पक्षाचं बहुमत असेल, त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, असं नमूद केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 8 वर्ष पूर्ण. शाश्वत संशोधनात वैज्ञानिकांनी किफायतशीरपणा हा घटक प्रामुख्यानं समाविष्ट करावा. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस चंद्रशेखर यांचं 1 वीक 1 लॅब या संपर्क कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन. IIM नागपूरमध्ये सर्वांगीण शिक्षण आणि जागरूक कॉर्पोरेट संस्कृती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं संचालक डॉ भीमराया मैत्री यांचं 7व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन. आणि विदर्भासह राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, आजही नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.